काय करून राहिला रे झांगरू गाजर गवताच्या वावरात? त्याला डिस्टर्ब नको करू रे बाबू, लय मोठं संशोधन करून राहिला तो त्या गाजर गवतावर. लयच बेकार गवत आहे राजा हे, काहीच्या काहीच. पडीत जमिनीवर निघालं ना रे ते, त्याच्या बाजूचा कापूस सोयाबीनचा वावर तर चांगला आहे अजून. अबे भैताळा, ते बरोबर आहे, बाजूचा वावर चांगला आहे, पण हे वावर तुला दिसून राहिलं काय फुलोऱ्यावर आलं ना. येऊ दे ना, फुलवड्यावर तर येणारच आहे ना. 2-4 फवारे काढले की झालं, चाललं जाते. इतकं सोपी गवत नाही बाबू ते, गाजर गवत म्हणते त्याले. लय डेंजर खतरनाक गवत आहे ते. एका झाडात 5,000 पासून 2.5 लाखापर्यंत बिया तयार होतात. आणि ते सगळं बी हवेतून इकडे तिकडे पसरते. आता तू विचार कर, इतक्या मोठ्या पांढऱ्या पांढऱ्या फुलातून जर 2-2 लाखाचं बी आजूबाजूच्या वावरात उडून गेलं, पडलं आणि पाऊस आला तर किती झाडं बाहेर निघतील. अरे बापरे. तुला तर लयच माहीत असते राजा. काय काय समजते रे, कुठून समजते तुला इतकं? अबे ऐकून घ्या, हे पहा, हे गाजर गवत आहे ना, हजारो जमीन नापीक करू शकते. जमिनीच्या अंदरचं रायझोबियम, अझोटोबॅक्टर या गाजर गवताच्या मुळामुळं मृत पावतात. जमिनीतलं नायट्रोजन, स्फुरत, पालाश, इतर जीवनमूल्य जे असतात ना, ते हे झाड घेऊन घेते. आणि एका झाडापासून 5-5 हजारापासून तर 2-2 अडीच लाखाचं बी तयार होते. तसंच या गवताचं फायदा तर कोणताच नाही, सगळं नुकसानच नुकसान आहे. नुकसानही एवढं खतरनाक आहे की जमीन तर नापीक होतेच, आपल्या पिकाची नासाडी होऊन जाते, माणसाला ॲलर्जी होते, अलग अलग चामडीचे रोग होतात, श्वसन रोग होऊ शकतात, खाज फोड फुंशी होते. आणि फायदा पाहिला तर काहीच नाही. बरं आहे एवढं हे बेकार की कमी पाणी असलं तरी वर येते. झाड मधातूनच जर तोडलं तर लगेच त्याला पागोरही फुटते, फुलंही येते आणि त्याच्यात बियही तयार होतात. बापा बापा, लय डेंजर व्हायला का हे तर मग. उपाय तर अशी ना याच्यावर काही ना काही नियंत्रण करण्यासाठी, कंट्रोलमध्ये ठेवायसाठी. याच्यावर एकच खास उपाय आहे, मुळासहित काढून टाकणे. दिसलं की काढलं, दिसलं की काढलं, दिसलं की काढलं, जती दिशेन ततून ते मुळासहित काढणं हाच एकदम बेस्ट पर्याय आहे. रस्त्याच्या आजूबाजूले, रिकाम्या जागेत, शेतात, नदीत, नाल्याच्या काठावर, कॅनलवर, रिकाम्या प्लॉटवर, जिकडे तिकडे पाहतो पांढरंच पांढरं सध्या गाजर गवत दिसून राहिलं, कारण ते आता सगळं फुलोऱ्यावर येईल आहे. फायदा तर सांग रे एखादा गाजर गवताचा. निरागा बुराईच करून राहिला सगळी. इतकं काय खराब आहे का ते? निसर्गानं जर दिलं तर त्याचा फायदा पण असेल ना काही ना काही. बरोबर आहे, फायदा तर असेल ना रे. गळेव, तुम्हाला जर त्याचा फायदा घ्यायचा असेल तर एक खूप मस्त फायदा आहे. त्याच्यापासून आहे की नाही, कंपोस्ट खत, सेंद्रिय खत मस्त तयार होते. जती जती गाजर गवत दिशील ते सगळं मुळासहित काढून ठेवायचं, त्याची एक गंजी मारायची, त्याच्यावर शेणखत, शेण, गोमूत्र, नाही तर ट्रायकोडर्मा, नाही तर एखादं कल्चर टाकायचं, ते सळवायचं आणि त्याच्यापासून जे खत तयार होईल ते खत आपल्या वावरात टाकून द्यायचं. एकदम बेस्ट, मस्त खत भेटते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं खत किंवा झाडं फुलोऱ्यावर यायच्या अगोदर जर जमिनीतून काढलं गेलं तर खूपच चांगलं आहे. तुम्हाला माहीत आहे का, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तरोटा, कोकण, पेटारा, अघाळा हे गवतं दिसतील त्या ठिकाणी गाजर गवत दिसणार नाही. कारण तरोटा, कोकण, पेटारा, अघाळ्याचं झाड एक वेळा गवत वर आलं की ते गाजर गवताला दाबून टाकते, यूज देत नाही. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्यात बाकी गवताचं बी जर तुम्ही धरलं आणि पुढच्या वर्षी तुमच्या वावराच्या धुऱ्यानं जर टाकून दिलं की नाही, गाजर गवतच दिसणार नाही. पहा मग, जमत असेल तर करा. आपण गोष्टीच करून राहिला तो आहे ना, तो मुळासहित गाजर गवत उपटून टाकायच्या तयारीत आहे. त्याला त्याचं काम करू द्या, खत बनवू द्या. आपण आपल्या वावरात चला आणि काहीतरी काम धंदे करा. टाटा, बाय बाय.